नमस्कार गाईज, तुम्ही आजचं आपलं बॅकग्राऊंड बघू शकता. तर खरंच काय मस्त बॅकग्राऊंड आहे. आपण आहे मावळ परिसरामध्ये आणि मावळ खरंच एक जन्नत आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज आपण इथं काय करणार आहे, असं छान वातावरणामध्ये इथं आपण करणार आहे भजी पाव, गरमागरम भजी. आणि त्यासोबत आपण पाव घेणार आहे. एकदम सिंपल अशी रेसिपी करणार आहे आज आपण. तर चला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला सेटअप रेडी झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण भजी कापायची प्रोसेस आता सुरू करतोय. आपण इथं कांदा घेतलेला आहे, पाव आपण घातलं झालेले, तेल आहे, पाणी आहे आणि इथं सगळं बेसन पीठ मसाला आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडी कुरकुरीत होण्यासाठी भजी. आणि आपण आता सुरू करू. तर मस्त असं वातावरण आहे, तुम्ही एकदा या असं करून बघा, लय भारी वाटतं. छान असं थंडगार वार आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता का, तिकडे आहे ना धरण आहे. धरणाचे पूर्ण दरवाजे उघडले, पाणी सोडले, मस्त वातावरण आहे. आणि आता आपण कांदा कापायला घेऊया. चला. काहीच नाही त्यानंतर हे व्हिडिओ बघून आश्चर्यच वाटणार आहे. यासाठी नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझा व्हिडिओ. त्यांना माहिती आहे की मला काहीच कुकिंग येत नाही. तर मित्रांनो, आता आपण कोथिंबीर चिरून घेऊ. लय वार आहे खरं तर, कोथिंबीर आपली उडवून बघायला कापता कापता. सगळं पहिल्यांदा करतोय मी. कांदा घेतोय आपल्या कटोरीमध्ये. असा कांदा कापून झालेला आहे आपण. नंतर मला माझी बायकोच करते, मला यातलं काही नाही. हे काय आता मी मिक्स करणार आहे, हे जी मला पहिलं ट्रेनिंग दिली जाते आणि मगच सगळं होतंय माझ्याकडे. तर आता कांदा टाकलाय, मग आपण बेसन टाकून घेऊ. लय हवा आहे राव, सगळं उडायला लागले. थोडं खाली घेऊन टाकतो. बापरे, हो थोडं जरा मिक्स करू यामध्ये, हे उडणार नाही. हा, आता आपण थोडस तांदळाचं पीठ टाकूया. मिक्स करून म्हणजे कसं हवेने उडणार नाही. आता मिरची पावडर घेऊ आपण थोडीशी. त्यानंतर ह्याला काय म्हणतात, धनिया पावडर. नाव माहित नाही मला. धनिया पावडर टाकून घेऊ सगळी. आपण सगळी टाकून घेऊ. ओके. त्यानंतर थोडस मीठ घेऊया. मीठ टाकू. तर मित्रांनो, हे आपण सगळं ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडं साईडला ठेवूया. आणि पहिला आपण आता तेल तापायला ठेवू. हा आपला कॅम्पिंग स्टोव आहे आणि आपण तेल आणलंय, आपण टाकून लावली. गॅस आहे ना सारखा विजतोय. लय वार आहे, अवघड झालंय थोडस, पण आपण करूया. पाणी घालूया. आता मिक्स करूया. पुन्हा एकदा आपण थोडस पाणी टाकून मिक्स करतोय. लय पाणी पाणी पण नको व्हायला. मला असं वाटतंय अजून थोडस बेसन लागेल याच्यामध्ये. पहिल्यांदा करतोय मित्रांनो, लय अवघड आहे खरं काम करणं. निसर्गामध्ये येऊन काम करायची मजा वेगळी. त्यात बायको सोबत असली तर काय पाहिजे पाहिजे. असं करा तसं करा, आता येत नाही तर काय करणार भाई. थोडस बायकोला दाखवतो, बघ आता जरा बरोबर झालंय का. बेसन 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 टाकायला लागेल, म्हणजे बेसन टाकून घेऊ आपण. सगळं टाकायचं का, हा सगळं टाकून घेऊ.
करतोय मी पहिल्यांदा. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल माशाची तेल सोपी होती, ही जरा मला अवघड वाटते. मिक्स करून घेऊ मस्त पैकी परत एकदा. हा हा हा. मला घरचे कमेंट करणार काय बोलतोय तू, जास्त करून माझ्या मावश्या त्यांना तर आश्चर्य वाटणार आहे. आणि आई लोक काय काय करायला लागलाय बायको आल्यानंतर. बायको चांगली असेल तर होते सगळं. माझं तेल तापतंय का नाही काय जरा डाऊट आहे राव, लय वार आहे. तर मित्रांनो आता आपलं तेल गरम होत चाललंय, खूप वार आहे जरा अवघड झालंय. तर आपण पहिली एक तर मित्रांनो तिकडं खूप वारं होतं, त्यामुळं आपला काय तिथं तेल तापत नव्हतं. इथं बघा मस्तपैकी तेल तापलंय. एक लॉट आपण भजीचा मस्त गरमागरम काढलेला आहे. आणि पुन्हा एकदा आता आपण मस्त बघा मस्त अशी भजी सोडतोय. बघा तेल बघा मस्त तापलेलं आहे खरंच. होतं मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोटी छोटी गोष्ट होतात, काय करणार ना, वारं खूप आहे. निसर्गाच्या पुढं कोण जाऊ शकतं का. तर हे बघा मस्त पैकी आता होतंय 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 त्या बायकोला माझ्या आजी. तर मित्रांनो 2 लॉट काढून घेतलेत आपण, आता शेवटचा लॉट आहे. फायनली आपलं 3 लॉट भाज्या काढलेले आहेत. आता त्याला जरा उलट पालट करूया. हो चालते चालते चालते, निसर्गामध्ये सगळं चालते. हे असं बघा मस्त नियोजन झालेलं आहे आज. तर यार एवढी मेहनत करतोय भाई मी, जरा सबस्क्रायबर वाढवा राव. अरे 200-300 मित्र आहेत राव माझे, कमीत कमी 100च्या पुढे तरी जाऊ द्या. लवकरात लवकर आपल्याला करायचेत भाई, 500-1000 झाले पाहिजे. तर मित्रांनो फायनली आपल्या सगळ्या भजी गरमागरम रेडी झालेत. तीच जागा तेच लोकेशन, तिकडनं गरम करून आणलं आणि आता आपण आपली मेन तयारी करून घेऊ. मस्त पैकी कापून घेऊ. तर आपण आता आपला हा भजी पाव तयार झालेला आहे. कचरा करायचा नाही. बापरे, लई हवेत. मित्रांनो मस्त. मित्रांनो हा मुंगळा बघा आपली भजी घेऊन चाललाय. हाय केवढूसा आणि केवढा मोठा तुकडा घेऊन चाललाय बघा. त्याला पण आपली भजी नक्कीच आवडली वाटतं. हा एक जण निघाला, सगळे थोडे 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 घेऊन निघालेत. चिंटुकले म्हणजे सक्सेस झालेलो आहे आपण. तर मित्रांनो अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये गरमागरम भजी पाव खायचा आनंद घेतोय मी नक्कीच. आणि कमेंट करून मला नक्की सांगा
की नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण माझ्या हातचं बनवलेलं. तवर बाय बाय. लाईक सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा राव. बाय.